ग्रामीण भागात डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागातली गर्दी शहराकडे वळलेली आहे आणि शहरामध्ये शेतकरी असल्याचं भासून अनेक जण कॅनांमध्ये जे आहे डिझेलचा साठा घेऊन जात असल्याच्या तक्रारी होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आता पेट्रोल पंप चालकांना आदेश दिलेले आहेत की डिझेल अथवा पेट्रोल कॅन आणि बॉटलमध्ये देऊ नये। त्याच अनुषंगाने आता पेट्रोल पंप चालकांकडून या नियमाचं पालन केलं जात आहे। आजपासून जे आहे जळगाव शहरातल्या पेट्रोल पंपांवर जे आहे पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचे या ठिकाणी जे आहे फलक पेट्रोल पंपावर लावण्यात आलेले दृश्यांमध्ये बघतोय आपण की पेट्रोल व डिझेल कॅन व बाटलीत मिळणार नाही। खाली जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याचे या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे। सर्वत्र हे जे फलक आहेत या पेट्रोल पंपावर लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता जे आहे अतिरिक्त जो साठा डिझेलचा केला जात होता त्यावर कुठेतरी जे आहे या ठिकाणी पायबंद बसणार आहे आणि डिझेलची टंचाई काही प्रमाणात जी आहे ती कमी होईल अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे। याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत पेट्रोल पंप चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगणार, कॅन आणि डिझेल मध्ये पेट्रोल दिलं जात होतं, कॅनांच्या याच्यासाठी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं तर खूप चांगलं होईल, कारण की कॅनवाले खूप आम्हाला कस्टमर विक्री बी करू देत नाही, इतकी गोंधळ करता। तुम्हाला आदेश आता आजपासून की कॅन मध्ये द्यायचे नाही असा तुम्ही आदेश पाळणार आला। आहे? हो, आम्ही पाळणार तर आहेत, आजपासून? कॅन मध्ये देणार तर नाहीच आहे आम्ही। अच्छा, पण आमच्याकडे सगळ्या गॅसच्या गाड्या समोर इमर्जन्सी सर्व सेवा आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही गाड्यांनाच पेट्रोल डिझेल देतो। कॅन मध्ये पेट्रोल दिलं नाही तर नागरिक काय रोष व्यक्त करतात? खूप डायरेक्ट मारता आम्हाला, तर मारा उठता डायरेक्ट। अच्छा, त्याच्यामुळे कर्मचारी काम करायला बी नाराज राहतात, भीती कारण वाटते. की कारण की कर्मचारी काम करायला तयार नाही होत, कारण की ते कस्टमर डायरेक्ट आमच्या अंगावर येऊन जातात। पोलीस प्रोटेक्शन पाहिजे असं म्हणजे. पोलीस प्रोटेक्शन जर असलं तर खूपच चांगलं होईल आम्हाला, म्हणजे सुरळीत चालेल बुवा सगळं। हे आजपासून तुम्ही कॅन आणि बाटलीत पेट्रोल देणार नाही? आजपासून नाही कॅनल। किती दिवसापासून बंद आहे पंप आपला? आता आमचा काल डिझेल 4 वाजेपासून संपलेला आहे, पेट्रोल रात्री 8-8:30 पासून संपलेला आहे। किती तास पुरतोय सर? साधारण डिझेल फक्त 3-4 तास पुरतं, कारण की कंपनी आम्हाला फक्त 6,000 पेट्रोल 6,000 डिझेल देतात, त्याच्या व्यतिरिक्त काही देत नाही। पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी मागणी. पोलीस प्रोटेक्शन गरजेचं आहे। तर आजपासून जिल्हा प्रशासनाने पेट्रोल डिझेल जे आहेत कॅन आणि बॉटलमध्ये देऊ नये। ज्या पेट्रोल पंप चालक जे आहेत कॅनमध्ये डिझेल पेट्रोल देतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र दुसरीकडे जे आहे कॅन आणि डिझेलमध्ये पेट्रोल मिळावं म्हणून शेतकरी, पंप चालक असतील, कर्मचारी यांच्यावर रोष व्यक्त करतात, त्यामुळे कुठेतरी वाद वाढतात। या पार्श्वभूमीवर जे आहे आम्हाला पोलीस बंदोबस्त द्यावा आणि या आदेशाचं तंतोतंत पालन त्यानुसारच करण्यात येईल। पोलीस प्रोटेक्शन असलं तरच या पद्धतीने जे आदेश आहे त्या आदेशाचं व्यवस्थित पालन केलं जाईल असं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे। मात्र आता कॅनमध्ये डिझेल आणि पेट्रोल देण्याचे जे आदेश आहेत या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांकडून पाळण्यात आलेले आहे आणि आजपासून शहरासह जिल्ह्यात कुठल्याही पेट्रोल पंपावर जे आहे कॅन आणि डिझेलमध्ये पेट्रोल मिळणार नाही। जे पेट्रोल पंप चालक पेट्रोल कॅन डिझेलमध्ये देतील त्यांच्यावर कारवाई होईल। मात्र हे करत असताना प्रशासनाने आम्हाला पोलीस बंदोबस्त देखील द्यावा अशी मागणी ज्या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांसह कर्मचाऱ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।